नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरी हवाल दिले. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये एकाच गावामध्ये जवळपास 1200 एकर क्षेत्रावर रेशीम लागवड केली होती आणि ही रेशीम लागवड या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. याची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आले होते. माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत. काय मागणी केली, काय काय नुकसान झालं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. या ठिकाणी काँग्रेसचे नाना पटोले साहेब आले होते. काय वाटतंय, काय मागणी केली तुम्ही, काय? आमची तुती जळली, प्लस दुसरी गोष्ट आम्हाला प्यायला पाणी नाही आहे. 15 दिवसाला टँकर येते. आमच्या गावचे सरपंचांनी 3 दिवस उपोषण केलं, नंतर टँकर चालू झालं. कोणचा राजकीय पुढारी येत नाही, मीडियावाले येत नाही. पहिली वेळेस आहे की आज मीडियावाले आले आणि नेतेसुद्धा आले. आणि आमची परिस्थिती अशी झालेली आहे की 5 रुपये नुसतं रोपाला द्यायला लागतात आणि लावायला टोटल खर्च 25 ते 30 रुपये एक झाडाला येतो. आणि आमच्याकडे अशी 1200 एकर तुती लागवड होती. आज 1200ची सगळी तुती लागवड टोटलपैकी आज जळालेली आहे. आणि जळाल्यामुळं भीषण असं परिस्थिती झालेली आहे. काही जणांनी व्याजांनी काढलेले आहेत, बँक पैसे दे नाही. आज परिस्थिती अशी झालेली आहे, घराच्या बाहेर निघता येत नाही आणि लोक हवालदिल झाले. लोक हवालदिल झालेत. काय वाटतंय, काँग्रेसचे नाना पटोले आले होते, काय वाटतंय, काय तुमची मागणी पूर्ण होईल? आता नाना पटोले साहेब येऊन गेले त्याबद्दल त्यांचे धन्यवादच द्यावं लागेल, कारण की त्यांनी गावाची दिशा, शेतकरी दिशाहीन झालेला आहे, ते बघून गेल्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद देतो त्यांना. अच्छा, काँग्रेसचे पटोले साहेब आले, त्यांचं धन्यवाद मानताना काय वाटतंय, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं गाव म्हणून ओळखलं जात होतं. रेशीम शेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते आणि राज्यात देखील गावाचं नाव गाजलं होतं. काय वाटतंय आणि आज काय परिस्थिती? नाही, आता एक बघा, देशाच्या पातळीवर 1200 एकर रेशीम असणारं एकमेव एवढंच गाव, ज्या गावामध्ये 1200 एकर रेशीम शेती. 1200 एकर रेशीम शेती सहजासहजी उभी राहिली नाही. हा खूप मोठा संघर्ष आहे. एक 5-7 वर्षाचा आमचा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षातून ही उभा राहिली होते. पण दुष्काळ परिस्थितीमुळे आज पूर्णची पूर्ण आमची शेती संपलेली आहे. गेल्या वर्षीचा ॲव्हरेज एकरी 3 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले. ॲव्हरेजमध्ये आम्हाला मंथली 3 कोटी 3.5 कोटी रुपये दर महिन्याला शेतकऱ्याला मिळायचे. पण यावर्षी दुष्काळ परिस्थितीमुळं गेले 5 महिने झालं कुठलं उत्पादन तर नाही, उलट ह्या शेतीची राखण करण्यात शेतकऱ्याचे घरून पैसे गेले. आणि आज पूर्णपणे ही बाग, रेशीम बाग 1200 एकरची गावाची पूर्ण जळलेली आहे. आज शेतकरी हवाल दिला आहे. आमची शासनाकडे आम्ही नानासाहेब पटोले आज आले, ग्रामस्थ, शेतकरी आणि सरपंच अशा तिन्ही भूमिकेतून मी त्यांचे आभार मानतो. कारण की कुणीच आजपर्यंत आमच्याकडे कुठलाही राज्यकर्ता येऊन गेला नाही. पहिले नानासाहेब आहेत की जे येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम केले, आम्हाला आधार देण्याचं काम शब्दातून तरी केले. आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की सरकारकडे नानासाहेब पटोले यांनी सांगावं की या शेतकऱ्याला हेक्टरी 2 लाख रुपये आम्हाला नुकसान भरपाई म्हणून मिळावी, तथा शासनाच्या योजनेतून ज्या शेतकऱ्याला आधी लाभ दिलेला आहे पण त्याची पूर्ण रेशीम बाग जळली त्याला परत लाभ देण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी आम्ही पटोले साहेबांकडे आमच्या पत्राद्वारे केली आणि ती सरकार दरबारी मांडून ती पूर्ण करतील अशी मला अपेक्षा आहे. एकीकडं रोजगार हमी योजनेतून देखील रेशीम बाग उभा केलेला जातो, मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याला 2 वेळेस फोटो काढण्यासाठी शासनाने जो नियम काढलेला त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, हा बघा, माझं असं वैयक्तिक मत आहे, सार्वजनिक कामामध्ये करोडोनी घोटाळे होतात, तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाही. आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत, नरेगाच्या रेशीम लागवड असन, तुमचं विहीर असन, त्या योजनेकडे वैयक्तिक लाभाच्या शेतकऱ्याच्या योजनेत त्याच्याकडे थोडी शिथिलता ठेवली. ज्या अटी ज्या आहेत, मजुराचे फोटो रोज 2 टाईम असावं, आता ज्या काही अटी आहेत त्या शिथिल असाव्यात, कारण की त्याच्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही. आता तुम्हाला आम्हाला साहजिक माहिती आहे की यंत्राशिवाय विहिरीचं काम होऊ शकत नाही. मजूर तर लागतात पण यंत्रही लागतं. पण तुमचे फोटो काढायचे म्हणल्यावर, मजुरांनी काम करायचं म्हणल्यावर ते सर्व शक्य नाही शेतकऱ्याला. थोडं शिथिल अटी पाहिजेत शेतकऱ्याच्या बाबतीत, असं माझं मत. नक्कीच शेतकऱ्याच्या बाबतीत शिथिल अटी पाहिजेत. काय वाटतंय, आपल्या गावात सध्याची काय परिस्थिती? सध्याची पाण्याची परिस्थिती गंभीर आहे आणि तसंच पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे असताना बी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला लागते, हे दुर्दैव आहे. आणि त्यातल्यात गव्हर्नमेंटने आता काय करू, शासनाने तुतीवाल्याला हेक्टरी काहीतरी अनुदान 50,000 1 लाख रुपये देण्याची कृपा करावी अशी माझी अपेक्षा. शेतकऱ्याला अनुदान द्यावं असं त्यांची मागणी. मामा, काय सध्या गावात काय परिस्थिती? परिस्थिती लई बिकट आहे सध्या. आता शेतकरी जगूच शकत नाही. शासनाने जर काही मदत जर नाही केली तर शेतकऱ्याचं आत्महत्या केल्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नाही राहिलेला. कारण डबल जर लावायचं म्हणलं तर आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. यावर्षी शासनाने जे 1 रुपया पीक विमा भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 रुपया कोणाला मिळालेला नाही. आणि ह्या रेशीम असं हे की याला कुठला विमा भरता येत नाही, काहीच नाही. भरला तरी त्याचं काही येत बी नाही. त्याच्यामुळं शासनाने याकडे लक्ष देणं जरुरीचं आहे.
नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणची जी रेशीम बाग होती ती या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी चित्र देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते झालं आहे. कोट्यावधी रुपये कमवणारं गाव आज नेस्तानाबूत होताना पाहायला मिळतं आहे. दुष्काळाची ही भयावह परिस्थिती सरकारपुढं लोक मांडतायत, मात्र सरकार याकडे लक्ष देईल का हेच पाहणं औतिच्याचं ठरणार आहे. हरिदास तावरे, मॅक्स मराठा, बीड.